यूएई सरकारनं अंडरवर्ल्ड डॉन आणि भारताचा गुन्हेगार दाऊद इब्राहिमची तब्बल 15,000 कोटींची संपत्ती जप्त केली। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी यूएई सरकारला या संदर्भात विनंती केली होती। त्यानंतर यूएई सरकारनं आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली। या कारवाईनंतर दाऊद इब्राहिमच्या कारभाराला मोठा हादरा बसणार आहे। पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवणाऱ्या 4 संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। आज त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची शक्यता आहे। हर्षवर्धन मगदुम, प्रदीप कणसे, स्वप्नील काळे, गणेश कारले अशी त्यांची नावे आहेत। हे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येते। दरम्यान गडकरींचा पुतळा हटवतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत। हे दृश्य एबीपी माझाच्या हाती लागली आहेत। यूपीएससीत घवघवीत यश मिळूनही फक्त अंध असल्यामुळे महाराष्ट्राच्या प्रांजल पाटीलला नोकरी नाकारली जाते। प्रांजल पाटील हिनं अभ्यास करून यूपीएससीमध्ये 773वा रँक मिळवला। त्यानंतर तिला इंडियन रेल्वे अकाउंटमध्ये नोकरीही नाकारली गेली। त्यावर रेल्वेनं अजब स्पष्टीकरण दिलं। रेल्वेत अकाउंट सर्व्हिस असली तरी यासाठी रेल्वेतून प्रवास करावा लागू शकतो। अशावेळी रेल्वेतून चालावं लागतं। त्यामुळे रातांधळेपणा, कमी टक्केवारीचा अंधपणा असल्यास आम्ही सेवेत घेतो, पण नियमानुसार 100% अंध व्यक्तींना नोकरी देत नाही असा नियम असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचडांसोबत तमाम महादेव कोळी बांधवांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला। महादेव कोळी आणि कोळी महादेव या दोन्ही जाती एकच असून त्या आदिवासी असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं। काही दिवसांपूर्वी आदिवासी माना जमातीनं पिचडांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता। महादेव कोळी या जातीचा राज्याच्या जातीच्या यादीत समावेश नाही। मात्र पिचडांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता। मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं पिचडांचं आदिवासी आरक्षण कायम राहणार आहे। मुलगी आई वडिलांवर जेवढं प्रेम करते तेवढा मुलगा करत नाही, पण मला मुलगी नाही याची खंत असल्याचं वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। पिंपरीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। विशेष म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी 14 वेगवेगळ्या विकास कामाचा शुभारंभ केला। यावेळी बेटी बचाव बेटी पढाओ या अनोख्या समूह शिल्पाचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते झालं। मुलगी आई बापाला जेवढं प्रेम देते तेवढी कार्टी देत नाही। कार्टी म्हणजे मुलं देत नाही। पोरं काय तिला त्याला बायको मिळाली की ती बापालाही ढुसण्या मारते आणि आईलाही ढुसण्या मारते। मुलगी मात्र सासरी गेली तरी आल्यानंतर आईला वडिलांना नुसता फोन जरी आला तर तिच्या डोळ्यात पाणी उभं राहत असतं। नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे स्मारक ऐतिहासिक संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला। आचारसंहितेमुळे लवकर उद्घाटन करतोय, अजून बरंच काम शिल्लक असल्याचं यावेळी राज ठाकरे म्हणाले। हे काही व्यासपीठ काही राजकारण आणण्याचं नाही, परंतु इतर सगळ्या शहरांमध्ये भूमिपूजन चालू आहेत, तिथे आपल्या शहरामध्ये उद्घाटन चालू आहेत। आज या संपूर्ण दालनामध्ये तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल तिथे महाराजांची एक पहिली गोष्ट सांगतो। आता हे आचारसंहिता वगैरे हे जे लफडं आहे ना, त्याच्यामुळे हे आता उद्घाटन करायला लागतंय मला। नक्षली चळवळींशी संबंध आणि समाजात रोष पसरवण्याच्या आरोपात अटकेत असलेल्या सचिन माळीला सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिला। 2013 साली सचिन माळीनं पत्नी शीतल साठेसह विधान भवन परिसरात आत्मसमर्पण केलं होतं। तेव्हापासून सचिन माळी अटकेत होता। मात्र अद्यापही सचिन विरोधातील खटल्याची सुनावणी सुरू न झाल्यानं कोर्टानं जामीन मंजूर केला। सचिनसोबतच सागर गोरखे आणि रमेश गायचोर या तिघांनाही जामीन दिला गेलाय। सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी प्रकाश आंबेडकर आणि आनंद पटवर्धन हे देखील उपस्थित होते। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नागपूरला स्मार्ट बनवण्याचे प्रयत्न सुरू झालेत। संपूर्ण शहरावर सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे। शंकरनगर चौकात प्रायोगिक तत्वावर सीसीटीव्ही लावत ही योजना सुरू झाली। 4000 हाय रेझोल्युशन सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं जाळं नागपुरात तयार करण्यात येणार आहे। सीसीटीव्हीच्या जाळ्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आणि गुन्हेगारांवर नजर ठेवणं पोलिसांना सोपं जाणार आहे। सोबतच जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, संपत्ती कर, पाणी आणि विजेच्या बिलासह एकूण 372 सेवा नागरिकांना घराजवळ उपलब्ध होणार आहेत। नागपुर शहर ये कैमरे के अब सर्विलेंस में आ रहा है। नागपुर शहर की सुरक्षा ये बड़े पैमाने पर इसके माध्यम से बढ़ाने का काम हम करने वाले हैं और मैं आत्मविश्वास के साथ कहता हूं कि इस माध्यम से एक आधुनिक और सुरक्षित शहर की हम लोग निर्मित करेंगे।
हॉटेलमध्ये दिला जाणारा सर्व्हिस चार्ज हा ऐच्छिक असल्याचं मत केंद्र सरकारनं नोंदवल्यानंतर त्याविरोधात हॉटेल चालकांच्या संघटना आक्रमक झाल्यात. हॉटेलमध्ये खायचं असेल तर सर्व्हिस चार्ज द्यावाच लागेल, अन्यथा हॉटेलमध्ये येऊ नका असा स्पष्ट इशारा संघटनांनी दिलाय. मूळ बिल त्यावरील व्हॅट सर्व्हिस टॅक्स सोबत सर्व्हिस चार्जही लावला जात होता, पण हा सर्व्हिस चार्ज देणं किंवा न देणं याचा सर्वस्वी अधिकार ग्राहकाला असल्याचं सांगून हॉटेल चालकांना हा सर्व्हिस चार्ज ऐच्छिक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.